नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील नोकरदार वर्ग आहात, गृहिणी आहात आणि तुम्हाला खूप जास्त वेळ मिळत नाहीये अभ्यासासाठी. तुमचे क्लासेस तर पूर्ण झालेले आहेत, पण कोणी आन्सर चेक करून द्यायला मिळालं नाहीये किंवा आन्सरमध्ये कंटेंट एनरिचमेंट कसं करायचं हे तुम्हाला कोणी सांगत नाहीये. सो तुमच्यासाठी विशेष बॅच आहे ही, जी शनिवारी आणि रविवारी विशेषतः आन्सर रायटिंग सेशनसाठी कंडक्ट केली जाणार आहे. सो जर तुम्ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करताय, UPSCचा अभ्यास मराठी मीडियममधून किंवा इंग्लिश मीडियममधून करताय आणि इतिहास या विषयामध्ये तुम्हाला कंटेंट एनरिचमेंटची गरज आहे, तर तुमच्यासाठी ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये आपण काय काय करणार आहोत, यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास यांच्याशी संबंधित असलेले GSचे टॉपिक. आता जनरल स्टडीजमध्ये आपल्याला सोशल हिस्ट्री, इकॉनॉमिक हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर विचारली जाते. आपल्या जनरल स्टडीजमध्ये पॉलिटिकल हिस्ट्री विचारली जात नाही. किती लोकांना हे माहिती होतं मला पहिले हे सांगा, है ना. सो बेसिकली पॉलिटिकल हिस्ट्री विचारली जात नाही GSमध्ये, है ना. आणि याचा जो आर्ट अँड कल्चरचा भाग आहे त्याला सोसायटी आणि इकॉनॉमीशी जोडून विचारला जातो. आता याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ द्यायचा आहे, कारण आयोगाने पॅटर्न बदलल्यानंतर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात हे प्रश्न विचारले जात आहेत. मग याचा सखोल अभ्यास करून त्याच्यात कॉन्टेंट एनरिचमेंट कशी करायची, ग्राफ कसे बनवायचे, व्हॅल्यू एडिशन कशी करायची, आन्सर रायटिंगमध्ये पॅरेग्राफ कसे बनवायचे, योग्य शब्दांमध्ये उत्तरांना कसं मांडायचं, पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये कसं मांडायचं, त्याच्याचबरोबर जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील, फ्लोमध्ये आन्सर कसं असलं पाहिजे, सोप्या भाषेत उत्कृष्ट मांडणी कशी करायची, हे सगळं जर तुमचे देखील प्रॉब्लेम असतील तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, कला संस्कृती आणि महत्त्वाचं म्हणजे जगाचा इतिहास देखील कव्हर केला जाईल. ही आन्सर रायटिंगची बॅच आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवून देते, ही आन्सर रायटिंगची बॅच आहे. तुमचा कॉन्टेंट तयार आहे, पण तुमच्या कॉन्टेंटला ब्रशअप करण्यासाठीची ही बॅच आहे. यामध्ये पेपर इव्हॅल्युएशन करून दिले जातील. यामध्ये तुमची वीकली टेस्ट होईल आणि तुमच्याकडून उत्तरं लिहून घेतली जातील. सो तुम्ही देखील या स्पर्धेचे विद्यार्थी आहात की आम्हाला कोणीतरी हात धरून शिकवा की आन्सर्समध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील. तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात आणि या बॅचला एनरोल करायला विसरू नका. ही बॅच वीकेंड बॅच असणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तयारीला योग्य दिशा देऊ शकणार आहात. सो वाट कसली पाहताय, लगेच युगांतर अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.